रामाच्या वक्तव्यावरून आता शरद पवार गटातही महाभारत बघायला मिळते। आमदार जितेंद्र आव्हाडांनी थेट रोहित पवारांवर टीका केली आहे। रोहित पवारांनी दिलेला सल्ला आव्हाडांनी धुडकावत रोहित पवार अजून लहान आहेत असं विधान केलंय। त्यामुळे आता शरद पवार गटातले मतभेदही चव्हाट्यावर येऊ लागले। पाहूया या संदर्भातील हा विशेष रिपोर्ट। राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? रामाच्या वक्तव्यावरून शरद पवार गटात महाभारत। जितेंद्र आव्हाडांची थेट रोहित पवारांवर टीका। रोहित पवारांनी दिलेला सल्ला आव्हाडांनी धुडकावला। जितेंद्र आव्हाडांनी रामाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले। भाजपनं तर आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात राज्यभर आंदोलन केलं। एवढंच नव्हे तर अजित पवार गटही आव्हाडांविरोधात रस्त्यावर उतरला। जितेंद्र आव्हाडांनी राम मंदिर उद्घाटनाच्या तोंडावर भलतंच वक्तव्य करून शरद पवार गटालाही बॅकफूटवर ढकललं। यावर आमदार रोहित पवारांनी ट्विट करून जितेंद्र आव्हाडांना कानपिचक्या दिल्या। आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे। देवधर्म प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे। याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कोणीही याचं राजकारण करू नये। पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना लखलाभ। अशा शब्दात रोहित पवारांनी कानपिचक्या दिल्यानं जितेंद्र आव्हाडांनीही थेट रोहित पवारांचं वय काढलं। रोहित पवार काय बोलतात ह्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही। अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची। सर, पण रोहित पवारांनी थेट तुमच्यावरती हल्लाबोल केला। ते म्हणतात अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून। असं ठीक आहे ना, तर अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे। तसं पाहिलं तर आव्हाडांचे त्यांच्याच पक्षात मित्र फार कमी आहेत। स्वतः अजित पवार आणि आव्हाडांमध्ये कमालीचे मतभेद होते। बंडानंतर अजित पवारांनी स्वतः आव्हाडांचा समाचार घेतला होता। एकंदरीत संघटनेचं वाटोळ करतील। तुम्ही म्हणाल कोण? उदाहरण देतो, ठाण्याचा पठ्या। आता ते ठाण्याचा त्यांच्यामुळं गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक पक्ष सोडून गेले, वसंतराव डावखरे वयस्कर असताना मला म्हणायचे, दादा साहेब काय त्याला मोठं करतात। आव्हाडांनी रामाबाबत केलेल्या वक्तव्यानं विरोधकांच्या हाती आयता मुद्दा दिलाच, शिवाय शरद पवार गटातले मतभेदही चव्हाट्यावर आणले। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।